नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की आज म्हणजे एक 4 दिवसापूर्वी मी जो व्हिडिओ बनवला की ज्यावेळेस एका नसरापूरमध्ये एका नराधमाने एका मुलीवर बलात्कार केला. त्याच वेळेस आज रोज बलात्काराची कुठली कुठली प्रकरणं येत आहेत बाहेर. सगळं काही होतं आहे. सगळ्या अडचणी येत आहेत वगैरे. लोक सगळे मुख्यमंत्र्यांना, ते गृहमंत्री पण आहेत आणि मुख्यमंत्री पण आहेत म्हणून सगळे लोक त्यांना दोष देत आहेत. मी म्हणजे ठीक आहे, लोक त्यांना दोष देणार, त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. माझं मुख्यमंत्र्यांना एक आव्हान आहे की मुख्यमंत्री साहेब, तुम्ही एक खूप चांगलं नेतृत्व आहात. तुम्ही खूप व्यवस्थित काम करतायत. आज तुम्ही एवढा मोठा पक्ष निवडून आणला, एवढ्या थम्पिंग मेजॉरिटीने निवडून आणला. पवारसाहेबांसारख्या माणसाला तुम्ही व्यवस्थित हाताळलं. राजकारण उत्तम तुम्ही करतायत. आज एक लक्षात घ्या की जिथे स्त्रियांचा मान नाही काय, तिथे सरकारं गेलेली आहेत. म्हणजे आत्ता ताजं उदाहरण म्हटलं तर ममता बॅनर्जींचं सरकार पडायला जेवढं त्यांचं मुसलमानांचं लांगुल चालन त्यांना हे आहे, जबाबदार आहे, ती तेवढ्याच पटीने जे त्या RG कारमध्ये ज्या मुलीवर बलात्कार झाला त्याच्यावरचा जो गव्हर्नमेंटचा स्टँड होता, किंवा त्या नऊशे ते कुठे त्या मुसलमानांनी सामूहिक बलात्कार तिथे केले, तिथे त्या बायकांवरचे जे बलात्कार होते, ह्याच्यामुळे लोकांनी आणि ममता बॅनर्जींचं त्यांच्या सॉफ्ट कॉर्नर, तुमचा सॉफ्ट कॉर्नर आहे असं मी म्हणत नाही आहे, पण लोकांना ॲक्शन घेताना दिसत नाही आहात तुम्ही. ही जी नराधमं आहेत, म्हणजे यांना ठीक आहे, ते तुम्हाला जो काही शक्तीचा कायदा वगैरे आहे तो करा तुम्ही, पण ह्यांच्यावर ॲक्शन होताना दिसत नाही आहेत. काय आता त्याला तुम्ही कॉन्स्टिट्युशनली तुम्ही जे काय करत असाल ते तुम्ही करतच असाल आणि करणारच. पण ह्याच्यावर कुठेतरी म्हणजे जो पोलिसांनी जो लाठीचार्ज केला, त्या लाठीचार्जला पण म्हणजे एक हे आहे. तत्काळ तिकडच्या नेतृत्वाने काही केलं असतं तर आज हा लाठीचाराचा आपल्याला जो कलंक लागला तो लागला नसता. काय तुमच्या सगळ्या या उत्कृष्ट कामामध्ये तुम्ही हा जो काही थोडासा हे दिसतो, सैलपणा दिसतो, तो हे नाही दिसला नाही पाहिजे. ही जी लोकं आहेत यांना ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्ट्स तुम्ही सुरू करा, किंवा रेप ट्रायब्युनल्स सुरू करा की जिथे फक्त रेपच्या केसेस चालतील. आणखीन ताबडतोब केसेस त्याच्यावर हे होऊन त्याच्यावर शिक्षा होऊन, म्हणजे माझ्या दृष्टीने 3 महिन्याच्या काळामध्ये, आता बऱ्याचशा रेप केसेसमध्ये तर पुरावे सगळे समोर आहेत. आता त्या केजच्या मुलीवर त्या आजोबांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, किंवा काल परवा पर्वतीमध्ये मुलीवर आजोबांनीच बलात्कार करायचा प्रयत्न केला. अशा लोकांना अशा लोकांवर तुम्ही ताबडतोब कारवाई करून 3-4 महिन्यामध्ये त्यांना सजा झाली पाहिजे. मग हायकोर्टात जाऊन त्यांना काय करायचं ते करू देत तिथे, पण तोपर्यंत यांना कुठला पे नाही, रोल नाही, काही मिळालं नाही पाहिजे त्यांना. आणि त्यांना तिथे सुद्धा जेलमध्ये सुद्धा त्यांना सगळ्या कैद्यांबरोबर न ठेवता त्यांना सेक्लुडेड ठेवायला पाहिजे, एकांतात ठेवायला पाहिजे. त्यांना त्या एकांतात ठेवून त्यांना ती मानसिक चलबिचल झाली पाहिजे. कुठे त्यांना त्यांचं दुःख शेअर करायला मिळालं नाही पाहिजे, किंवा कुठे त्यांना त्यांचं काय म्हणतात त्याला, काहीही त्यांना शेअर करता आलं नाही पाहिजे. कारण हीच लोकं तिथे जाऊन इतर लोकांना सुद्धा फूस लावतात. आणि अशा काहीतरी तुम्ही सजा हे करा, प्रावधान करा. आणि एखाद्याला फाशी द्यायची म्हणली तर त्याला लगेच फाशी द्या. आता या 65 वर्षाच्या कांबळ्यांना तुम्ही अटक केलेली आहे. जोपर्यंत त्यांना शिक्षा होईल तोपर्यंत त्यांचं वय 70, 72, 75 होईल. त्याच्यापुढे तुम्ही तो काय म्हणतात त्याला, सिनियर सिटीजनचा कायदा लावून त्यांना तुम्ही फाशी देऊ शकणार नाही. त्यांच्या कुठल्या याच्यासाठी बिरोलसाठी तुम्ही प्रयत्न करावा लागेल तुम्हाला. म्हणजे ते प्रयत्न करतील. त्यांना पेरोल पण मिळाला नाही पाहिजे. तिथे त्यांना अन्नसुद्धा त्यांना मोजकंच त्यांना मिळालं पाहिजे तिथे. नाहीतर ते भुईला भार म्हणून ते तिथे
जाऊन त्यांना फुकटचं खायला मिळणार आहे, तिथे सुद्धा त्यांच्याकडनं कष्ट करून घ्या. असं काहीतरी त्याच्यावर काहीतरी झालं पाहिजे. त्याशिवाय लोकांना याची जरब बसणार नाही. आज लोकांना भीतीच नाही आहे. बलात्कारही लोकांना भीतीच नाही आहे. आज बघा हा कांबळे माणूस यांनी किती लोकांवर म्हणजे त्याच्या पुतणीवर बलात्कार करायचा प्रयत्न केला. त्याच्या आधी एखाद्या बाईवर बलात्कार करायचा प्रयत्न केला. म्हणजे आज 20-25 वर्ष हा माणूस हे करतोय आणि सराईत आहे. आणि जे काही मी वाचलं पेपरमध्ये किंवा याच्यामध्ये की त्याला कशाची भीती नाही आहे. म्हणजे त्यांनी केल्याच्या कृत्याचं त्याला हे पण नाही आहे. म्हणजे असं कसं? हे बरोबर नाही. हे ॲब्सल्युटली बरोबर नाही आहे. तर काहीतरीच तुम्ही स्वतः वकील आहात, काहीतरी याच्यामध्ये संशोधन करा. आणखीन लवकरात लवकर आणखीन कठोरात कठोर. म्हणजे मी तर फाशीसुद्धा देण्याच्या विरुद्ध आहे की फाशी देऊन तो माणूस मेला. त्या माणसाला अशा यातना झाल्या पाहिजेत आयुष्यामध्ये की आयुष्यामध्ये त्यांनी आईचं सुद्धा नाव काढलं नाही पाहिजे कधी, किंवा आईसुद्धा त्याच्या स्वप्नात आली नाही पाहिजे. असा त्याला टॉर्चर झाला पाहिजे तो. म्हणजे काही गोष्टी मी इथे व्हिडिओवर बोलणं योग्य नाही काय, पण अशा पद्धतीने अशा नालायक लोकांना तुम्ही हे केल्याशिवाय आपल्याला सुटका नाही. तोपर्यंत हे थांबणार नाही. म्हणजे त्या योगींनी कसं केलं की ह्या इथे तुम्ही एखादा हे केला तर पुढच्या चौकामध्ये यमदूत आपकी राह देखता होगा. तसं आपल्याला करायला काय अडचण आहे? ते दाखवतात ना टी व्हीवर, कसे मारून त्यांना लंगडत लंगडत चालत आणतात ते. तसं यांना दाखवा ना तुम्ही. पोलिसांनी यांना ठोकलेलं आहे, मारलेलं आहे हे दिसू द्यात ना. आणि पोलिसांनी जमावावर ज्या प्रकारे लाठीचार्ज केला, फडणवीस साहेब तुम्हाला लोक आजही मानतात. पण निदान नाही, या बलात्काराच्या बाबतीमध्ये तुम्ही टफ राहा. पनिशमेंट शुड बी विजिबल. आज एवढंच. धन्यवाद.